जेव्हा ते पाणी खूप भरत होतं तेव्हा मला खूप भीती वाटली होती आणि त्यावेळेला मला शिल्पा आणि यतीनने येऊन त्यांनी जी मदत केली त्याच्यामुळे त्या संबंधित लोकांना फोन बिन करून ते सगळं कार्य त्यांनी केलं। क्या आप भी सोच रहे हैं 10वीं के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर। इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST, कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी और इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड कोर, जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस। इनके साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम, 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं, आधुनिक सुविधाएं। जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274। हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स, D विंग, फ्लैट नंबर 3, भरड मालवण। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। मालवण शहरात संततधार पावसामुळे बोरकर गल्लीच्या बाजूला राहणाऱ्या ज्येष्ठ महिला श्रीमती संगीता हळजणकर उर्फ हळजणकर काकी यांच्या आवारात प्रचंड प्रमाणात पाणी घुसले आणि साचले। त्यानंतर श्रीमती हळजणकर व आसपासच्या नागरिकांनी ही गोष्ट समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांना कळवली। सौ शिल्पा यतीन खोत यांनी या संदर्भात तत्काळ नगर परिषद प्रशासक श्री संतोष जिरगे यांना या गोष्टीची कल्पना दिली। नगर परिषदेचे प्रशासक संतोष जिरगे हे तत्काळ जातीने तिथे गेले व यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने श्रीमती हळजणकर यांच्या पाण्याने भरलेल्या आवार व परिसरात जाऊन पाण्याचा निचरा करायची कार्यवाही केली। श्रीमती हळजणकर यांची तत्काळ दखल घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल हळजणकर यांनी सौ शिल्पा यतीन खोत व माजी बांधकाम सभापती यतीन खोत तसेच नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह महेश परब, सोनाली हळजणकर, राजा केरीपाळे, मुकादम आनंद वळंजू व संपूर्ण टीमचे आभार मानले। या मदत कार्याबद्दल श्रीमती संगीता हळजणकर काय म्हणाल्या ते पाहूया। माझ्याकडे 2 दिवस खूप पाणी साचलं होतं गेटपासून पायरीपर्यंत घराच्या। त्याच्यामुळे पाऊस पण खूप होता। मग मी शिल्पा खोतला फोन केला। त्याच्यामुळे शिल्पा येऊन तिने ते बघितलं। त्याच्यानंतर यतीन आला आणि त्या दोघांनी 2 दिवस माझ्यासाठी खूप धावपळ केली आणि त्या संबंधित लोकांना फोन बिन करून ते सगळं कार्य त्यांनी केलं आणि आता ते सुरळीत झालं आहे। जेव्हा ते पाणी खूप भरत होतं तेव्हा मला खूप भीती वाटली होती कारण खूप पाणी झालं होतं दारामध्ये आणि त्यावेळेला मला शिल्पा आणि यतीनने येऊन त्यांनी जी मदत केली त्याच्यामुळे पाण्याचा आता योग्य निचरा होतो आहे।